मॅडम काय सांगणार कशा पद्धतीनं हा जो किल्ला होता ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी काही ऐतिहासिक वास्तू आहेत याबाबतची तुम्हाला काय माहिती आहे? याबाबतची मला माहिती अशी आहे की जिकडे आत्माराम पाटीलचा मर्डर झाला त्या ठिकाणी खदान होती. त्या खदानीत मराठ्यांच्या जुन्या वास्तू होत्या, त्या वास्तू सुद्धा नष्ट करण्यात आल्या. त्याविषयी मी आत्माराम काकांना बोललेली पण का इकडे मराठ्यांची जुनी वास्तू होती त्या विषयावर आमचं बोलणं पण झालेलं काकांसोबत. तोडलेली आहे म्हणजे आताची सिच्युएशन काय आहे? आताची सिच्युएशन तिकडची म्हणजे मराठ्यांची जी वास्तू होती ती सुद्धा या भूमाफियांनी नष्ट केलेली आहे. आता त्या खदानीमध्ये ती नेमकी कुठं वास्तू आहे आणि खदान जिकडे फोडले खदानना त्याच्या वरच्या साईडला ती वास्तू होती. काल जे तलाठी आलं तलाठीला हा दिसला नाही का? आता तिकडे सर्वे करायला कितीदा तलाठी आलेले आहेत, त्यावेळेस त्या लोकांना ही वास्तू दिसली नाही का? त्या लोकांनी त्याचं निरीक्षण नाही केलं का? त्यांनी रिपोर्ट काय दिला? साधी सरळ गोष्ट आहे, याच्यात प्रशासन सामील आहे. विरार भागातील इतिहास प्रसिद्ध शिरगावचा कोट हा शिरगावची माडी म्हणून ओळखला जातो. ऐतिहासिक नरवी चिमाजीअप्पा पेशव्यांच्या 1737 ते 1739 या कालावधीमध्ये ही शिरगावची माडी मराठ्यांनी जिंकली. या माडीचं सध्या राज्य पुरातत्व विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग अंतर्गत कुठलंही नोंदणीकरण न झाल्यामुळे सध्या ही अतिशय दुर्दैवी अवस्थेमध्ये ही माडी आहे आणि संवर्धनाच्या दृष्टिकोनातून याचं पुढेही काही होईल याची शक्यता जरा कमीच आहे. आजही याचे जे काही वास्तू अवशेष आहेत ते गतकाळाच्या वैभवाची साक्ष देतात. इतिहास संशोधक आणि इतिहास अभ्यासक याच्या दृष्टिकोनातून आणि वसई विरारमधल्या रणसंग्रामाची एक आठवण म्हणून शिरगावची माडी संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. मराठ्यांनी रक्तरंजित क्रांती करून पोर्तुगीजांच्या ताब्यामधून वसईला जिंकलं होतं. याच मराठ्यांच्या काही पाऊलखुणा वसई तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आजही आपलं अस्तित्व टिकून आहेत. मात्र या ठिकाणच्या खदान माफिया, भूमाफियांनी ह्याच ऐतिहासिक वास्तूपणच नष्ट करायला घेतला असल्याचं एक धक्कादायक घटना कालच्या हत्या प्रकरणावरून समोर आली आहे. मी आता त्याच घटनास्थळावरती आहे. हीच ती खदान आहे ज्या खदानीच्या तक्रारीच्या वादामधून एका स्थानिक ग्रामस्थांची या ठिकाणी निर्घुणपणे दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे. आपण जर भयान वास्तव जर बघितला तर ह्याच खदानीच्या वरी जवळपास 1737 ते 1739च्या काळामधली 489 वर्षापूर्वीची एक ऐतिहासिक वास्तू आहे जी पोर्तुगीजाच्या ताब्यामधून मराठ्यांनी ही वास्तू आपल्या ताब्यामध्ये घेतली होती ज्यावेळेस रक्तरंजित क्रांती घडलेली होती. आणि याच रक्तरंजित क्रांतीच्या खुणा ज्या आहेत या खदान माफियाच्या यामुळे ही वास्तू आज शेवटच्या घटका मोजत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काल जर या ठिकाणी एखाद्याची हत्या झाली नसती तर या वास्तूची ओळख मात्र पटणं कठीण झालेलं होतं. मात्र एकंदरीत जर बघितलात तर ही वास्तू आता कारण जेव्हा मराठ्यांनी हा इतिहास जिंकलेला होता तेव्हा मात्र याच दऱ्याच्या डोंगर दऱ्यावरती या रखवालदारीसाठी ज्या असणाऱ्या ऐतिहासिक वास्तू सुद्धा या ठिकाणी होत्या. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे आता या अशा ऐतिहासिक वास्तू सुद्धा संपुष्टात येण्याच्या मार्गावर दिसत आहेत. विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.